साहित्यरत्न लोकशाहीर प्रतिष्ठानच्या वतीने बुद्ध पौर्णिमा, छत्रपती संभाजी महाराज जयंती, छत्रपती शाहू महाराज यांच्या 100व्या स्मृतिदिनानिमित्त भगवानजी गावंडे यांचा प्रबोधन गीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। तसेच या कार्यक्रमामध्ये कुमारी प्रिया वंदना सुभाष नप्ते वर्ग 5वा हिने छत्रपती संभाजीराजे यांचे जीवन कार्य याच्यावर प्रबोधन केले। हडपसर विधानसभेचे आमदार चेतनदादा तुपे तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषारभाऊ राजगे व कार्यक्रमाचे अध्यक्ष अल्ताफ पठाण या मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज प्रतिमेस फूल अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराजांचा विजय असो। छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो। नमामि धम्मं नमामि संघं नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। यावेळी कार्यक्रमासाठी माननीय जितीन कांबळे, माणिक शेट्टी, सोमनाथ अप्पा शिंदे, दादासाहेब कोदरे, कालिदास अप्पा गायकवाड, महादेव दंदी, नूर चाचा खान, तुषार गोफणे, बाळासाहेब गवते, लतीफ चाचा, युनुस चाचा, विशाल गायकवाड, संतोष सापरे, प्रकाश ढाले, विकास भोसले, विजय शिखरे, विकी माने, संकेत लोणकर तसेच इतर मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी गायकवाड, संतोष शेलार यांनी केले। या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन साहित्यरत्न लोकशाहीर प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले। सर्वांना सप्रेम जय भीम। मी बालाजी तुकाराम गायकवाड, मांजरी बुद्रुक, बोधाचार्य समता सैनिक दल। संपूर्ण विश्व जपलं धामामध्ये सामावून घेणारे विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, माता जिजाई, भीमाई, रमाई या सर्व मातेंना आवेदन करून आज आपण या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान मुंडवा यांच्या वतीने आज या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने आणि उद्या बुद्ध पौर्णिमा, बुद्ध जयंती या वैशाखी पौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त आयोजकांना मी या ठिकाणी भरघोस अशा शुभेच्छा देतो। त्यांनी हा वैचारिक वारसा जपत महापुरुषांचे विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे प्रतिष्ठान खूप छान प्रकारे वैचारिक काम करत आहे। त्यांना मी बोधाचार्य बालाजी गायकवाड खूप असे धन्यवाद व्यक्त करतो। असेच कार्यक्रम प्रत्येक वाडी वस्तीमध्ये प्रत्येक ठिकाणी वैचारिक कार्यक्रम झाले पाहिजेत असं मी या ठिकाणी नमूद करतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। अगदी थोड्याच वेळात या बहुजन महापुरुषांचा वैचारिक विचाराचा कार्यक्रम अर्थात मन, मस्तक, मेंदू सशक्त करण्यासाठी खऱ्या अर्थाने या महापुरुषांचे विचार गावागावात, भावाभावात, खेड्यापाड्यात, वस्तीवाड्यात जावे या अनुषंगाने या मंडळाने घेतलेला हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने माणूस जोडण्याचा हा कार्यक्रम आहे। आपण या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाचा खऱ्या अर्थाने लाभ घ्यावा, प्रतिसाद द्यावा। आता लगेचच आपल्या या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करीत आहोत। जय भीम, जय प्रबुद्ध भारत। सर्वांना जय भीम, जय लवजी। मी संदीप शेलार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान कार्याध्यक्ष। या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जयंती, त्याचबरोबर बुद्ध पौर्णिमा, त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांच्या 100व्या स्मृतिदिनानिमित्त या ठिकाणी आपण प्रबोधनपर गीताचा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी सन्माननीय भगवानजी गावंडे साहेब, त्याचबरोबर इयत्ता 5वीमध्ये शिकणारी सन्माननीय प्रिया नेप्ते या छोट्याशा मुलीचं प्रबोधनपर कार्यक्रम प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। धन्यवाद। जय भीम। आज सर्व महापुरुषांच्या विचारधारेला मी विनम्र अभिवादन करतो।
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा साठे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित बुद्ध पौर्णिमा व छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिन शताब्दी महोत्सवानिमित्त प्रबोधनकार भगवानजी गावंडे सर यांचा प्रबोधनकार गीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्याचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड व झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष व संस्थापक माननीय भगवानदादा वायराट साहेब तसेच हडपसर विधानसभा कार्यक्षम आमदार माननीय चैतन्यदादा तुपे पाटील तसेच असिस्टंट कमिशनर पुणे महानगरपालिका अण्णाजी बोधडे हे प्रमुख उपस्थित राहणार आहे। आज खूप छान अशा प्रबोधन गीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे प्रतिष्ठानच्या वतीने। तर ही सर्व प्रेक्षकांनी व प्रबोधन वैचारिकतेचे वारसांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। शाहीर प्रतिष्ठान मुंडवा यांच्या वतीने आयोजित बुद्ध पौर्णिमा संभाजी महाराज जयंती आणि छत्रपती शाहू महाराज जयंती यांच्या शताब्दीनिमित्त जो हा संयुक्तिक कार्यक्रम लोकशाहीर साहित्यरत्न लोकशाहीर प्रतिष्ठानच्या वतीने मुंडव्यात सादर करण्यात येत आहे त्याला मी तुषार गोपने शुभेच्छा देत आहे। तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज सर्व महापुरुषांना तीव्र अभिवादन। आज या ठिकाणी मुंडवा गावामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर प्रतिष्ठान मुंडवा यांच्या माध्यमातून मुंडवा गावामध्ये भव्य दिव्य असा बौद्ध जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी बौद्ध जयंती तसेच छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि छत्रपती शाहू महाराज स्मृतिदिन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे। खरंच मी तुषारभाऊ राजगे असतील त्यांचे सर्वच मित्रपरिवार दरवर्षी खूप चांगल्या प्रमाणात या ठिकाणी कार्यक्रम घेत असतात। फक्त बौद्ध जयंतीच नाही आंबेडकर जयंतीच नाही सर्वच महापुरुषांचा एक सर्व लोकांना एक चांगला असा मेसेज जाईल असाच कार्यक्रम घेत असतात। त्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन होईल असे खूप चांगले कार्यक्रम घेत असतात। मी तुषारभाऊंना त्यांच्या या कार्याला सलाम करतो आणि मी बुद्धांच्या चरणी प्रार्थना करेन की त्यांच्या हातून समाजासाठी अशीच चांगली सेवा घडू द्या आणि मी सर्वांना बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम, जय शिवराय, जय शंभूराजे। स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तथागत गौतम बुद्ध यांचा संयुक्त जयंती उत्सव आपण सर्वजण साजरा करीत आहोत। आपणा सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा व माझ्या सर्व मुस्लिम बंधू भगिनींना रमजान ईदच्या देखील खूप खूप शुभेच्छा। आज इथे मोठा कार्यक्रम होत आहे, कार्यक्रम ठेवला आहे व मला इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते। Leading the world toward unity, brotherhood and peace, तथागत गौतम बुद्ध Emperor or Ashok walking the path of the Buddha, महावीर संत कबीर, नामदेव तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आद्य क्रांतिकारक छत्रपती उमाजीराजे फुले, शाहू आंबेडकर, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले and माता रमाबाई. Great and free to this great man. जो ऐश और आराम छोड़ चले थे बुद्ध, जो ऐश और आराम छोड़ चले थे बुद्ध, सत्य के मार्ग में अकेले चल पड़े थे बुद्ध। सबको समान समझते थे बुद्ध, सबको समान समझते थे बुद्ध, सत्य के मार्ग में अकेले चल पड़े थे बुद्ध। सम्राट अशोक ने धर्म ले लिया बुद्ध, सम्राट अशोक ने धर्म ले लिया बुद्ध, सारे धर्म छोड़ छाड़ के अंबेडकर ने धर्म स्वीकार कर लिया बुद्ध। सत्य के मार्ग में अकेले चल पड़े थे बुद्ध। सबको ज्ञान बांटते थे बुद्ध, सबको ज्ञान बांटते थे बुद्ध, सत्य के मार्ग में स्वातंत्र्य वीर छत्रपती संभाजी महाराज आहेत. वयाच्या जिजाऊ आणि शिवाजी भोसले dreaming of स्वराज्य. राजमाता जिजाऊ व शहाजीराजे भोसले यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. Then छत्रपती शिवाजी महाराज born 9 February 1630 at Chennai from
पोचलाय. छत्रपती शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये राजमाता जिजाऊ व शहाजीराजे भोसले यांच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर झाला. She educated in Shiva and logical profession. She also taught many materials such as housemanship, swordsmanship, and juggling toy. त्यांनी बाल शिवबा सुसंस्कृतिक, वैचारिक, राजनीतिक बनविले. तसेच घोडसवारी, तलवारबाजी, भाला फेक अशा युद्धकलेच्या गोष्टी शिकून त्यास कर्तृत्वान बनविले. बाल शिवबा with the company of the Mallas, he was against the energy at the age of 16. At the age of 16, he had drawn a Fratian बुजरुळे ते स्वराज्य तोरण. बाल शिवबा त्यांनी आपल्या बाल सोंगड्या मावळ्यांना सोबत घेऊन राजकतेविरुद्ध बंड पुकारला. वयाच्या 16 वर्षी तोरणा किल्ला जिंकून रयतेच्या स्वराज्याची तोरण बांधले. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज Truth, Adolf Freud, like Gandhana, Puran, the Rajgarh, Pratapgarh, etc. छत्रपती शिवरायांनी आदिलशहाचे किल्ले प्रतापगड, पुरंदर, राजगड, कोंढाणा जिंकले. The origin of the 12 Mallas became रूस या स्वराज्य. 12 मावळ्यांचा प्रदेश स्वराज्याच्या अंमलाखाली आणला. छत्रपती शिवाजी महाराज Truth, Adolf Freud, the Aberpuyot and the Kurd, Junior and the Mughal control. छत्रपती शिवरायांनी आदिलशहाचे कोकणातील किल्ले जिंकले व दाभोळ बंदर जिंकला व मुघलांच्या ताब्यात असलेले जुन्नर किल्ले जिंकले. स्वराज्याचा आता असा उत्कर्ष चालू असताना 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर सईबाई यांच्या पोटी मुलगा जन्माला आला. सर्वांना अतिशय आनंद झाला. बाळाचे बारसे थाटामाटात करण्यात आले. राजमाता जिजाऊ यांनी आपल्या पराक्रमी पुत्र संभाजी महाराज यांचे नाव आपल्या नातवास दिले. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याच्या विस्तारासाठी हालचाली आणखी तीव्र केल्या. छत्रपती शिवाजी महाराज अगेन्स्ट एनर्जी, नो gas, no religion. छत्रपती शिवरायांचा लढा हा अराजकतेविरुद्ध होता, कोणा जाती धर्माविरुद्ध नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज 700 आर्मी. छत्रपती शिवरायांकडे 700 पटांची फौज होती. छत्रपती शिवाजी महाराज 35 to 50% मुसलमान. छत्रपती शिवरायांकडे 35 ते 40% सैन्य हे मुसलमान होते. छत्रपती शिवाजी महाराज had 2 generals, Dawit Sarang and other was Daulat Khan. छत्रपती शिवरायांचे 2 सेनापती मुसलमान होते, दरिया सारंग व दौलत खान. छत्रपती शिवाजी महाराज had 2 bodyguards, with a Musliman, Madawi Meher and the was Siddhi Ibrahim. छत्रपती शिवरायांचे 2 अंगरक्षक मुसलमान होते, मदारी मेहतर व सिद्धी इब्राहिम. छत्रपती शिवाजी महाराज first drawing by painted मीर मोहम्मद. छत्रपती शिवरायांचे प्रथम चित्र हे मीर मोहम्मद या चित्रकाराने काढले. 18 पगड जाती धर्माचे सैनिक मावळे म्हणून स्वराज्यासाठी लढू लागले. स्त्रियांचा मान सन्मान होऊ लागला, त्यामुळे रयत आनंदित झाले. तिकडे बाळ शंभू राजांचे कौतुक सईबाई व राजमाता जिजाऊ करण्यात थोडीशी पण कसर ठेवत नव्हत्या. बाळ शंभू राजा यांच्या जन्मानंतर सईबाई आजारी पडल्यात. पुरंदरहून त्यांना रायगडावर हलविण्यात आले, परंतु प्रकृतीत थोडीशी पण सुधारणा होत नव्हती. शंभू राजांचा आई दुधाविना आबाळ होऊ लागला हे जिजामातांच्या लक्षात येतात. त्यांनी गाडे पाटलांची ओली बाळा किंचून धाराऊला पालखी फाटवून मान सन्मानाने राजगडावर बोलविले. धाराऊ शंभू राजांची दुधाई म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. धाराऊच्या दुधावर संभाजीराजे मोठे होऊ लागले. त्यातच सईबाईंचा आजार बाळगला आणि 5 सप्टेंबर 1659 रोजी सईबाई यांनी शंभू राजांना जिजामातांच्या कुशीत देऊन राजगडावर मृत्यू पावला. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याच्या संकटाशी लढण्यात व स्वराज्याची काळजी घेण्यात अत्यंत व्यस्त होते. शंभू राजांची सर्व जबाबदारी राजमाता जिजाऊ यांनी घेतली. त्या शंभू राजे गोष्टी सांगत होत्या. तथागत गौतम बुद्ध, महावीर, संत कबीर, संत तुकाराम, संत नामदेव यांच्या गोष्टी सांगत होत्या. त्याचबरोबर बळीराजा, सम्राट अशोक,
बाळ शंभूराजे प्रशिक्षित करण्यासाठी त्यांना गुणी प्रशिक्षक नेमले होते. त्यांना न्यायनीती, दंडनीती, धर्मनीती या इत्यादीमध्ये ते पारंगत होऊ लागले. त्याचबरोबर त्यांना मराठी भाषा, हिंदी भाषा, कन्नड, तमिळ, संस्कृत, इंग्रजी अशा 14 भाषांचे त्यांना उत्तम ज्ञान होते. त्याचबरोबर त्यांना कोकणी, अहिराणी, भोजपुरी, मारवाडी इत्यादी बोलती भाषा त्यांना येत होत्या. छत्रपती संभाजी महाराज त्यांना राजमाता जिजाऊ यांनी घोडसवारी, तलवारबाजी, भालाफेक अशा युद्ध कलेच्या गोष्टी शिकवल्या. छत्रपती संभाजी महाराजांचा विवाह यशोबाई यांच्या